नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 16 जुलै 2026 या तारखेचा तर या कालावधीत वातावरणात बदल होऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे। जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळू शकतो स्थानिक वातावरणानुसार। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर भारताच्या भागामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसासाठी वातावरण सक्रिय झाले आहे। तर 18 आणि 19 जुलै 2026 या तारखेला हे कमी दाबाचे क्षेत्र मध्य भारताकडे सरकून महाराष्ट्राकडे याचा परिणाम बघायला मिळणार आहे। तसेच अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे काही थोड्या प्रमाणात येत आहेत, त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात सक्रिय झाला असून काही भागात पावसाची स्थिती हलका मध्यम राहील, मात्र जोरदार पावसाची अपेक्षा करणे सध्या तरी इतके शक्य नाही। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 16 जुलै 2026 दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी तर कोणत्या भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे, सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे दुपारच्या दरम्यान ढगाळ वातावरण, केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीकडे राहील, तुरळक ठिकाणी हलका पाऊस राहील। तमिळनाडू, तेलंगणा इकडे ढगाळ वातावरण, हलक्या सरींचा अंदाज आहे। मात्र भारताच्या पूर्वेकडे दुपारनंतर पावसाची स्थिती जोरदार स्वरूपात राहील, जसे जगदलपूर, भुवनेश्वर, कोलकाता, धनबाद, कोरबा या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून इतरत्र वारे बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे दुपारनंतर पावसाची स्थिती ही सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी, रायगड, मुंबई, नाशिकचा परिसर या भागामध्ये दुपारनंतर हलका मध्यम पाऊस आणि बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाजा दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हलका मध्यम, सावंतवाडी, अंबोली तसेच अरोस वेंगुर्ला ढगाळ वातावरण राहील। पावसाची स्थिती ही रामगड, बेडशी, अल्टोना, बिचोलियम, अंजुनियम, गवाली या भागात हलका मध्यम राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणाकोंडे, कानापूर, नेटुरगंजी, कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर आजरा, नेसरी, अड्डाला हलका पाऊस राहील आणि कुरणवाडी, सांकेश्वरा, चिकोडी, निपाणी, मुरगुड तसेच लगतचा परिसर बघितला असता बिद्री, राधानगरी, इस्पोर्ली, कागल, कोल्हापूर, ज्योतिबा, किनीकोडाली या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, अष्टा हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। दागलपूर, बिलरजत, कानामडी हलका मध्यम राहील। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे गेडी, चिंकी, सांगोळे, आटपाडी, तिघाची या भागात ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील। औंध, वडूज, निंदाल, देवडी, सातारा, कोरेगाव, मोलदिकसल, लाटे, फलटण हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील। हेडवी, गुहागर, मार्गाव, तांबे ढगाळ स्थित राहील। तसेच पोंडा, राधानगरी आणि सातारा जिल्ह्याचा परिसर बघितला असता मलकापूर, कोकरूड, राजापूर, रेपटण, गगनबावडा, खारीपटण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसे हलक्या पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे कोयना, पाटण, मार्गाव, तांबे, लोटे, चिपळूण, उसटपोट, चाकदेव, ओगरी, महाबळेश्वर मध्यम हलका राहील। माडवर्धन, गोरेगावला हलका मध्यम राहील। पुणे जिल्ह्याकडे टाला, इंदापूर, रोहाणा, गठाणा, आंबे, कळवण हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। मुंबईच्या भागात ढगाळ वातावरण, हलक्या सरींचा अंदाज। मुंबई, ठाणे, कल्याणमली तसेच रायगड जिल्ह्याचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे पावसाची स्थिती मध्यम हलक्या स्वरूपात राहील, जसे शहापूर, उंबरपाडा, पिलवी, आंबेवाडी, सम्राट, गुंडा, मुनगाव, वाडीवरे, जव्हार, मोकळे, त्र्यंबक हलका मध्यम राहील। पालघर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील। नाशिक जिल्ह्याकडे हलक्या सरींचा अंदाज। नाशिक, सिन्नर आणि अहिल्यानगरचा काही परिसर, संगमनेर, अकोला, कोपरगाव, शिर्डी, पिलतंबा, वैजापूर, गंगापूर, अहिल्यानगर आणि श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे। सटाणा, मालेगाव तसेच
लगतचं पिसर बघितलं असता साक्री, ब्याड, धुळे, अंजंग, अरबी बोकरोड या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील. नंदुरबार जिल्ह्याकडे हलक्या सरींचा अंदाज राहील. जळगाव जिल्ह्याकडे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसे अहिल्यानगर, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याचा परिसर ढगाळ वातावरण राहील. पावसाची स्थिती फारशी नाही. नांदेड भागाला, हिंगोली, परभणी, वाशिम इकडे ढगाळ स्थिती राहील आणि विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर हलका पाऊस राहील आणि गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाची स्थिती दुपारनंतर भांबरगड, पासेवाडा, सुंद्रा हलका मध्यम राहील आणि तसेच गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा गोंदिया, तुमसर, तिळा, देवरी, डोंगरघर या भागात हलका मध्यम बघायला मिळणार आहे. स्थानिक वातावरण तयार झाले तर पावसाचा जोर असणार आहे. तसे पावसाचं वातावरण तयार होईल, मात्र पावसाची स्थिती फारशी नाही. तर रात्रीच्या दरम्यान आणि रात्री उशिरापर्यंत पावसाची स्थिती महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या भागामध्ये राहील तर पावसाची स्थिती सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, नाशिक, मुंबई इकडे मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाजा रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे. तसे सांगली, कोल्हापूर, सातारा, बीड, लातूर, धाराशिव, श्री छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच बीड, नांदेड भागाला, लातूर, यवतमाळ जिल्ह्याचा परिसर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा ढगाळ स्थिती हलक्या सरींचा अंदाज राहील. तर जोरदार पावसाचा अंदाजा रात्री उशिरापर्यंत गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे. तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती मुरमगाव आणि तसेच गडचिरोली, देसिंग, दिगोरी मध्यम स्वरूपात राहील आणि लगतचं परिसर बघितलं असता देवरी, डोंगरघर, गोंदिया जिल्ह्याचा परिसर तुमसर, तिळा हलका मध्यम पाऊस राहील. भंडारा, गोंदिया, नागपूर, उमरी, सावरनेर आणि आसपासचा परिसर हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची स्थिती फारशी नाही. हलक्या मध्यम सरींचा अंदाज ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे. विजांचा कडकडाट देखील राहील, वारे देखील राहील. पावसाचा जोर फारसा नाही. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.